चिखलदऱ्यामध्ये गेल्यावर माझ्या पायाला काय लागलं ते सांगतो, चला आधीपासून व्हिडिओ पहा. तर जय शिवराय मित्रांनो, तर आज मस्तपैकी तयारी वगैरे करून मी, ताई, जिजू आणि मामाची मुलं तर आम्ही जाणार आहे चिखलदऱ्याला. भावाची एक्साइटमेंट पाहून घ्या तुम्ही किती सारी आहे. तर मस्तपैकी तयारी वगैरे करून सर्व रेडी झालेच होते आणि आलो मग आम्ही चिखलदऱ्यात जाण्यासाठी. रस्त्याने जाताना व्ह्यू चांगला दिसल्यावर फोटो काढणार असं तर होऊच नाही शकत. मस्तपैकी गाड्या एक्साइटला लावून मस्त फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि निघालो मग पुढे जाण्यासाठी. आता रस्त्याने चुपचाप जाऊन असं तर होऊच नाही शकत. मग चाललो ना आम्ही आमच्या तोंडानेच गाणे म्हणत येऊन पोहोचलो सरळ या पहिल्या पॉईंटवर येऊन पोहोचलो आणि इथं खाली गेलो आणि खाली जाऊन पाहतो इतका खास काही व्ह्यू येत नव्हता. मग तिथून आम्ही सरळ निघालो दुसऱ्या पॉईंटवर जाणार आणि दुसऱ्या पॉईंटवर आलो आणि या पॉईंटवर जाऊन पाहतो आलो चिखलदरा लिहिलं होतं आणि समोर जाऊन पाहतो तर काकू त्यांचे फोटोशूट चालू होते काकूचे. आणि कोणत्या पोजमध्ये फोटोशूट चालू होते हे तर काही समजत नाही होतं. आणि माझ्या मामाचे लेकरं तर म्हणे चला म्हणे आपण असेच फोटोशूट करून. म्हटलं नाही या पॉईंटवर नाही आपण दुसऱ्या पॉईंटवर काढू म्हटलं. मग तिथून आम्ही सरळ निघालो आणि आलो स्कायवॉक पाहायला. म्हटलं चला आता स्कायवॉक पाहायला आलोच. म्हटलं चला एक दोन चक्कर मारूनच घेऊन. पण तेले असं माहीत झालं की जसं मी येऊन राहिलो त्याने अर्ध्या तास काम टाकून पळून चालले गेले म्हणे. मग म्हटलं तर करता काय तर गेलो तिथं आता बा तुरंत फोटो काढून घेतले त्याचे. चला म्हटलं आता मग वहिनीला जिजूला घेऊन म्हटलं चला झालं असं म्हटलं आता आपली. तिथून आलो मग सरळ देवी पॉईंटवर मस्तपैकी मंदिरात गेलो दर्शन घेतलं अंदरचं मंदिरातलं घेऊन आणि आलो मग बाहेर येऊन पाहतो काय भाऊ काय करू ते पाहतो मी सर. मग हे बॉटल पण माझ्या भलं डोळ्यात येऊन मग विचारलं म्हटलं काय बॉटल करून आणली तिकून भेटली म्हणे विकत म्हणे. म्हटलं थांब मी आणतो आज विकत. मग तुम्ही मग पाहायला काय लागलं तर राजू एक गोटा भल्ला म्हणतात होता अटकलेला. मग एका ती तुमच्या वाहन काढला ना पाहायलाच लागून गेलं. मग आणि तिथून मग वरती आलं मग भूक तर लागली तिथून म्हटलं चला मग आता पोंगेच खाऊ म्हटलं. मग पोंगे खायले मग मामाच्या दुसऱ्या पोराला म्हणे भूक लागली म्हणे. म्हटलं थांब तुला मॅगी बनवून देतो. मला काकाला म्हटलं मॅगी बनवा म्हटलं. काका मॅगी बनवून मग ताई म्हणे मी घोड्यावर बसतो म्हणे. म्हटलं जाय तूही घोड्यावर बस. काय पकडला जिजूनं घोडा चालले जिजू घेऊन घोड्याला फिरवत माझ्या मामाची पोरं तर पाहिलेच नसणार. हे पाहून घ्या हे दोघं जण आहे ते भल्ले इच्छा करायचे पाक अशी सायकल चालणार. तरी मावशी आणि ताईचं मन भरलंच नाही होतं. उंटावर बसतोच म्हणे. म्हटलं जा बा उंटावर बसून घ्या म्हटलं तुम्ही आता. मग काय एवढं सगळं झाल्यावर भूक तर लागलीच होती. मग म्हटलं चला एका हॉटेलच्या आलो ना हॉटेलच्या तिथून मस्तपैकी नाश्ता गिस्ता करून घेतला आम्ही सर्वांनी. आणि तिथून समोर निघाल्यावर हे मंदात हसूल दिसली नाही आम्हाला बायवर राहिली ती. मग आता म्हटलं इथं थांबावणी. मग समोर निघालो आम्ही. समोर निघाल्यावर मग मंदात थांबलो एका जागी. टोपी गिपी घालून घेतली मस्तपैकी तोंडा गिंडाला बांधून घेतलं. चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओ लाईक आणि मला फॉलो करून घ्या. धन्यवाद.